नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात संजय गांधी निराधार योजना 2024 आनंदाची बातमी। या जिल्ह्यात पेन्शन वाटप सुरू, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निराधार योजना, दिव्यांग निराधार योजना या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे। आता काही जिल्ह्यांमध्ये पेन्शन वाटप सुरू झाले आहे। अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे। अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे मिळत आहे ते आपण आता पाहूया। तरी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। या योजनेविषयी पुढील येणारे अपडेट्स तुम्हाला यापुढेही मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आपण हा व्हिडिओ आता सुरू करूया। संजय गांधी निराधार योजना अपडेट। शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे पात्र निराधारांना दिलासा मिळत असतो। संजय गांधी निराधार योजना व अन्य निराधार योजनांच्या खात्यात पैसे जमा होण्यास वेळ लागत असतो। पैसे लवकर जमा होण्यासाठी डीबीटी प्रणाली सुरू करण्यात येणार आहे। यासाठी आवश्यक कागदपत्रे तहसील कार्यालय व तलाठी यांच्याकडे वेळोवेळी आवाहन करून जमा करण्यात येत असतात। तरीही अनेक लाभार्थ्यांचे कागदपत्र जमा झालेले नाही। अनेकांचे आधार खाते बँकेशी लिंक झालेले नाही। त्यामुळे डीबीटी प्रणाली सुरू करण्यात अनेक अडचणी येत आहेत। डीबीटी प्रणाली सुरू झाल्यावर एकाच वेळी राज्यातील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी रक्कम जमा होईल। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये अनुदान दिले जात असते। त्या अनुदानाची रक्कम तहसील कार्यालयातून बँकेत पाठवण्यात येते। पुढे बँकेचे कर्मचारी या अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करत असतात। संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात संजय गांधी योजना विभागामार्फत बँकेत लाभार्थ्यांची यादी पाठवून अनुदान जमा केले जाते। या सर्व प्रक्रियेला फार वेळ लागत असतो। प्रत्येक जिल्ह्यात ही प्रक्रिया प्रशासनाच्या तत्परतेवर अवलंबून असते। तर मित्रांनो, संजय गांधी योजनेचा GR 5 ऑगस्ट 2024 रोजी निघाला आहे। त्यात 3 महिन्याचे पैसे मंजूर झाले आहे। जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांची पेन्शन जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात जमा केले जात आहे। सध्या प्रशासन लाडकी बहीण योजनेच्या कामात व्यस्त आहे, परंतु आता या योजनेचे काम कमी झाले आहे। आता निराधार योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अनेक जिल्ह्यात लाभार्थ्यांना हे पैसे मिळत आहे। सातारा, रायगड, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, गडचिरोली या जिल्ह्यात व इतर काही जिल्ह्यात अनुदानाचे पैसे बँकेत जमा होत आहे। ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत हे पेन्शन मिळाले नाही त्यांनाही लवकरच हे पेन्शन मिळणार आहे। ज्या लाभार्थ्यांचे पैसे बँक खात्यात जमा झाले असतील त्यांनी कॉमेंट करून कळवावे। त्यात मिळालेली रक्कम, तालुका कोणता, जिल्हा कोणता याची माहिती देण्यात येईल, जेणेकरून इतर लाभार्थ्यांनाही माहिती मिळेल। मित्रांनो, डीबीटीचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होऊन राज्यातील सर्व लाभार्थ्यांना एकाच दिवशी हे पेन्शन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल। आता सध्या जुन्या बिम्स प्रणालीद्वारे या योजनेचे पेन्शन वाटप सुरू आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर पाहावयास मिळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।